नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भोंदू खरातच्या SIT तपासात धक्कादायक माहिती समोर. नाशिक महापालिकेतील डॉक्टरनं खरातला मदत केल्याचा संशय. डॉक्टरांवर गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप. मला मारूनच दाखवा, उद्रेक काय असतो ते पाहायला मिळेल. ऑडिओ क्लिपवर मराठा नेते मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. सुदर्शन घुलेबाबत कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा मनमाडला नागरी सत्कार. आठवलेंचा पत्ता होणार कट. आठवले म्हणाले चल हट. विविध कविता सादर करत आठवलेंनी केली टोलेबाजी. साताऱ्यातील पाटणला भाजपला मोठा धक्का. नगरसेविकेसह 11 गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. 1.5 वर्षात 2000 कार्यकर्त्यांनी भाजपची साथ सोडली. जालन्यात महसूल कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी संप सुरूच. कर्मचारी संपावर असल्यानं कामकाज ठप्प. काही कर्मचारी कामावर हजर असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर DMICला गॅस पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं जालना महामार्गलगत मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ बसस्थानकात बसच्या इंजिनचा स्फोट. परिसरात एकच खळबळ. सुदैवानं जीवितहानी टळली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 दिवसात शहरात तब्बल 30 चाकू हल्ल्याच्या घटना. एप्रिलमध्ये गुन्हेगारीचा कहर. पोलिसांचा धाक कमी झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा. भंडाऱ्याच्या वरठीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला पिकअप वाहनाची धडक. भीषण धडकेत पतीचा घटनास्थळीच मृत्यू तर पत्नी किरकोळ जखमी. पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल. जालन्याच्या तीर्थपुरी डीजे मिरवणुकीत नियमभंग. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.